प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्या ठिकाणी नागपूरच्या धर्तीवर जशा पद्धतीने दीक्षाभूमी उभी आहे तशीच प्रतिकृती त्या दीक्षाभूमीची आपल्या जळगाव शहरात निर्माण होईल असं तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांनी 2000 साली ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून शिवचरण भैया ढंडोरे हे त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्यावेळेस नगरपालिका त्यावेळेस कार्यरत होती आणि त्या नगरपालिकेवर एक हाती सत्ता ही सुरेशदादांची होती आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे पिंपराडा परिसर आहे त्यामध्ये या जळगाव शहराच्या विविध भागातला बौद्ध समाज जो होता तो त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेला होता आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी असं ठरवलं की या ठिकाणी प्रतिकृती दीक्षाभूमी निर्माण झाली पाहिजे। पण तो कालावधी आज 26 वर्ष झाले तर त्या 26 वर्षाच्या कालखंडामध्ये आजच्या तारखेला तिथं साधं कुठलंही बांधकाम किंवा ते प्रपोजल त्या जी जागा आहे त्या जागेसाठी ती राखीव आहे व असंही देखील ठरावामध्ये किंवा कुठेतरी सातबाऱ्यावर ते जागेवर नाव आलेलं नाही। पण त्याच्यासाठी आमचा प्रामाणिकपणे गेल्या 10 ते 15 वर्षापासून आमचा त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे की जळगाव शहरामध्ये बौद्ध समाज हा संख्येने जास्त प्रमाणात आहे, परंतु बौद्ध समाजाचं अस्तित्व या जळगाव शहरात काय आहे? जर निवडणूक आली त्याच वेळेस बौद्ध समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर मग गेल्या 5-5 वर्ष ज्यावेळेस निवडून गेल्यानंतर 5 वर्षाचा कालखंड लागतो त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये हे बौद्ध समाजाचं मतदान मिळवण्यासाठी जे आश्वासन देतात ते पूर्ण होत नाही आणि त्याच्यासाठी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आम्हाला लढा उभा करावा लागतो, आंदोलनं उभी करावी लागतात, रस्ता रोको करावा लागतो। त्यावेळी कुठेतरी जाऊन ते त्या बाबतीतचा जो प्रश्न आहे तो जिवंत होतो। आताच आम्ही गेल्या 2024च्या 14 ऑक्टोबरला आम्ही महानगरपालिकेच्या समोर धरणे आंदोलन केलं आणि नगरपालिका बरखास्त होण्याच्या 1 वर्ष म्हणजे 2023ला 1 महिन्याच्या आधी सप्टेंबरच्या ऑगस्टच्या दरम्यान तत्कालीन उपमहापौर महापौर जयश्रीताई महाजन यांनी एक पत्र नगर रचना विभागाला आणि आयुक्तांना दिलं की त्याच्या बाबतीत एक आर्किटेक्ट नेमण्यात यावा आणि तो 5 कोटीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करण्यात यावा। परंतु त्या पत्राची कुठे हालचाल झाली नाही, त्या बाबतीतली कुठलीही दखल घेतली गेली नाही आणि विषय फक्त तो कागदावर राहिला आणि तो मीडियामध्ये आला, पण तो प्रशासनाच्या कुठल्या तरी रेकॉर्डवर तो कागद त्याने अपेक्षित असतं तसा कागद कुठे आला नाही। आम्हाला फक्त हे राज्यकर्ते जे आहेत जे जळगाव शहरामध्ये ज्यांनी अनेक वर्ष सत्ता भोगली त्यांनी फक्त आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं आणि प्रतिकृती दीक्षाभूमी निर्माण करण्यासाठी त्यांनी कृतीशील कुठलाही कार्यक्रम त्यांनी हाती घेतला नाही। आज आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र दिलं आहे, आम्ही आयुक्त साहेबांच्या समोर आंदोलन केलेलं आहे, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या बाबतीत पत्र पाठवलेलं आहे, नगर विकास मंत्र्यांना या बाबतीत पत्र पाठवलेलं आहे। पण गंमत कुठे आढळते की याच्यासाठी राजकीय मानसिकता तयार होत नाही आणि राजकीय मानसिकता तयार नसल्या कारणानेच प्रतिकृती दीक्षाभूमीचा विषय हा गेल्या 26 वर्षापासून प्रलंबित आहे। म्हणून आपण जरी सुशिक्षित नगरसेवकाची अपेक्षा करत असतो पण त्याला प्रशासकीय नॉलेज देखील असणं आवश्यक आहे। पण आज आम्ही ही अपेक्षा करतो की ही अपेक्षा आमची आज पूर्ण होईल की या ठिकाणी 25 वर्षापासून रंगाळत असलेला प्रतिकृती दीक्षाभूमीचा प्रश्न आज ज्यावेळेस आम्ही या संबंधित नगरसेवकाला संबंधित सत्तेला ज्यावेळेस आम्ही तोंडावर पाडू त्यावेळेस आमचा 25 वर्षाचा संघर्ष त्या ठिकाणी संपणार आहे आणि प्रतिकृती दीक्षाभूमी ही निर्माण होणार आहे। ही खात्री आशावाद आहे आमच्याजवळ की आम्ही तिच्यासाठी लढा उभा करणार आहे। बरे 25 लागतील, अजून 25 वर्ष लागतील, कारण अस्तित्व निर्माण करणं काही एका दिवसात होत नाही, परंतु आमचं अस्तित्व म्हणजे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा जो संघर्षाचा धडा आहे तो संघर्षाचा धडा आणि संघर्ष आम्हाला संघटित करून पुढे नेता येणं अपेक्षित आहे ना आम्ही तो तसा नेणार आहोत आणि प्रतिकृती दीक्षाभूमी जळगाव शहरात निर्माण करणारच आहोत। परंतु ज्या अडचणी आहेत टेक्निकली अडचणी त्या समाजापर्यंत फार पोहोचणं गरजेचं आहे। म्हणजे जर सुरेशदादांनी जळगाव शहरामध्ये प्रतिकृती दीक्षाभूमीचं स्मारक निर्माण व्हावं म्हणून त्यांनी अनेक वेळा त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जळगाव शहरामध्ये प्रतिकृती दीक्षाभूमीचं स्मारक निर्माण करू। या जळगाव शहराचे सुरेशदादा असतील की सुरेश मामा असतील दोघींनी आमची दिशाभूल केली आहे असं आम्ही या तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेला सांगू इच्छितो। या दोघींनी आमचं कुठेही भलं पाहिलं नाही। यांनी जळगाव शहराच्या बौद्ध समाजाला कायमस्वरूपी वाढीत टाकण्याचं काम केलेलं आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून बौद्ध समाजाचा कुठलाही विकास या जळगाव शहरात झाला नाही, त्याच्यामुळे आम्ही या दोघी मामा आणि दादा यांनी फक्त आमची दिशाभूल केलेली आहे आणि प्रतिकृती दीक्षाभूमीसाठी यांनी कुठेही प्रामाणिकपणे प्रयत्न केला नाही। हे सिद्ध झालेलं आहे, कारण 26 वर्ष कुठल्या कालखंडासाठी लागत नाही। जळगाव शहरात अनेक प्रकल्पाचे मार्गे लागतात पण प्रतिकृती दीक्षाभूमी स्मारक का मार्गे लागत नाही? जे तुम्ही आश्वासनं देतात ती पूर्ण करतात, पण 26 वर्षापूर्वी जे आश्वासन दिलं जळगाव शहरातल्या अनेक बौद्ध समाजाचा झोपडपट्ट्या तुम्ही हटवून त्या ठिकाणी तुम्ही त्या धंडाणग्यांच्या घशात घातल्या
आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा फक्त आर्थिक लाभ करण्याचं काम केलं. पण आम्हाला जे दीक्षाभूमी देण्याचा तुम्ही प्रस्ताव ठेवलेला होता, जे देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं, ते 25 वर्षात तुम्ही पूर्ण करू शकला नाही. म्हणून सुरेश दादा असतील की सुरेश मामा असतील, या दोघी नेत्यांनी आमची जळगाव शहरातल्या समाप्त बौद्ध समाजाची दिशाभूल केली. एवढंच हे तुमच्या माध्यमातून मी सांगतो. आमचं जळगाव शहर महानगरपालिकेच्या 2026च्या निमित्ताने की आपण उमेदवार निवडत असताना तो योग्य असला पाहिजे, त्याच्या अभ्यास वृत्ती असली पाहिजे, त्याच्यामध्ये नेतृत्व क्षमता असली पाहिजे, त्याच्यामध्ये काम करण्याची वृत्ती असली पाहिजे आणि तो स्थानिक प्रभागातला असला पाहिजे. त्याने प्रभागाचे त्याला जाणीव असणे अपेक्षित आहे. अशा व्यक्तीला आपण निवडून देणे अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी एक परिवर्तन त्या ठिकाणी घडवलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मतदारांना मी आवाहन करतो.